चाल पोरी, आज आपण 1.25 किलोच्या मापाचा प्रसादाचा शिरा बनवू। चाल आता पहिले तर दूध तापवायला ठेवू। पहिले भगोन्यामध्ये पाणी टाकायचं, नंतरच दूध सोडायचं। कारण जेव्हा आपण दूध तापवायला ठेवतो डायरेक्ट भगोन्यामध्ये दूध टाकलं तर ते खाली लागतं। सग पाणी टाकूनच दूध वतायचं म्हणजे ते खाली लागत नाही। दुधाचं आता टेन्शन नाही, ते आरामशीर तपन। आता एका मोठ्या भगोन्यामध्ये 1 लिटर तूप टाकायचं। पहिले तर ते चांगलं तपू द्यायचं। आता तिच्यामध्ये 1.25 किलो रवा टाकायचा। जेव्हा मार्केट मधून रवा घ्यायचा, जास्त जाड पण नाही घ्यायचा आणि जास्त बारीक पण नाही घ्यायचा, मीडियम साईजचा रवा वापरायचा आहे इथं आपल्याला। गरम तुपामध्ये रवा चांगला खरपूस भाजून घ्यायचा। खरी मेहनत तर पोरी रवा भाजायची आहे। कमी गॅसवर पाऊण घंटा लागतो रवा भाजायला। अर्धा रवा भाजणं झाला की तिच्यामध्ये केळं टाकायचे। पोरी इथं आपण 3 मोठ्या साईजचे केळं वापरले आहे। 1.25 किलोच्या प्रसादासाठी 3 केळ्याचं माप परफेक्ट आहे। केळं टाकल्यानंतर पण रवा चांगला भाजून घ्यायचा, जोपर्यंत हलकासा सोनेरी होत नाही तोपर्यंत। जेव्हा सोनेरी होईल थोडं करू करू दूध टाकायचं पोरी, एकदम टाकायचं नाही तर अंगार उडतं। म्हणून असं दांड मोठं असं त्या भगोन्यानं दूध टाकायचं। इथं तपाला आपण 3 लिटर दूध घेतलं होतं, मात्र आपण 2.5 लिटरच दूध टाकलेलं आहे। 1.25 किलोच्या रव्याच्या मापाला दूध टाकल्यानंतर रवा चांगला मिक्स करायचा, नाहीतर गाठी बनतात। म्हणून पोरी हात थांबवायचाच नाही। ध्यानात घे, पुन्हा सांगते, एकदा दूध टाकल्यानं जमत नाही, म्हणून थोडं थोडं करूनच टाकायचं, म्हणजे रवा परफेक्ट हलवता येतो। रव्याने पूर्ण दूध शोषून घेतलं तर काय करायचं सांगते। 1.25 किलो साखर टाकायची। लक्ष दे आता, 1.25 किलो रवा, 1.25 किलो साखर, 1 लिटर तूप, मोठ्या साईजचे 3 केळं। प्रसादाच्या शिऱ्यासाठी परफेक्ट माप आहे। झाकण ठेवा, 2 मिनिटं थांबा, भाजलेली चारोळी टाका, पुन्हा सर्व गरगर फिरून घ्या तोपर्यंत चारोळी मिक्स होत नाही रव्यामध्ये। पुन्हा झाकण ठेवा, 2 मिनिटांना काढा। झाकण ठेवल्यानं वाफ जमा होती आणि तूप वर येतं। नंतर टाका इलायची पावडर। किंवा झाकण ठेवशील 2 मिनिटच ठेवायचं, थोडा पण वेळ लागला की रवा खाली लागतो। ध्यानात घे, जे पण वरून काजू बदाम टाकशील तर ते पहिले भाजून घ्यायचं। लास्टला तुळशीचे पानं टाकायचे। बनला 1.25 किलोचा प्रसादाचा शिरा। हा शिरा पोरी सत्यनारायणच्या प्रसादासाठी बनवला जातो। घरी पूजा असली की नक्की बनवायचा, का म्हणायचं नाही येत नाही म्हणून।